छगन भुजबळ पोहोचले लातूरला. ओबीसी कार्यकर्त्याची आरक्षण टिकवण्यासाठी आत्महत्या. भुजबळांकडून भरत कराडच्या कुटुंबाचं सांत्वन. अनुसूचित जमातीत बंजाऱ्यांचा समावेश करा. धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. जालन्यात बंजारा उतरले रस्त्यावर. आदिवासी श्रेणीचं आरक्षण मागण्यासाठी बंजाऱ्यांचं आंदोलन. नाशिकमध्ये ठाकरे गट मनसेचा एकत्र मोर्चा. मोर्चातून मनसे ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन. मुंडांना हाताशी धरून राऊतांनी नाशिकची बदनामी केली आहे. भाजप प्रवक्ता नवनाथ बन यांनी आणला राऊतांना टोला. शिकलेल्या मराठ्यांनी मला उत्तर द्यावीत, अडाण्यांनी नको. मंत्री भुजबळांचा आंदोलक जरांगेंना जहरी टोला. प्रभादेवीत उद्धव गट आणि शिवसैनिक भिडले. प्रभादेवी पुलाच्या पाडकामावर भिडले कार्यकर्ते. GR नीट वाचण्याचं फडणवीसांनी केलं ओबीसी नेत्यांना आवाहन. मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या GRला कोणी चॅलेंज केलं तरी धोका नाही. मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला. मुंबईकरांना हक्काच्या घरात राहण्याचा मार्ग मोकळा. रखडलेल्या इमारतींना मिळणार भोगवटा प्रमाणपत्र. किरण मानेच्या आगाऊपणावर लोक संतापले. ठिकठिकाणी किरण विरोधात पोलीस तक्रारी. प्रभादेवी वादग्रस्त पूल शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद. शिवडी नावाशेवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय. लातूरात हमी भावापेक्षा कमी भावानं शेतमालाची खरेदी. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बंद पाडला बाजार. शिर्डी साईबाबा संस्थानात मोठा बदल. AI प्रणालीमुळे दर्शन जलद आणि सुरक्षित होणार. कर्नाटकात शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनचं नाव काँग्रेसनं बदललं. कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध. राहुलच्या नेतृत्वात काँग्रेस हरली 90 निवडणुका. मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून लक्षवेधी दावा. रायबरेलीच्या विकास कामांवरून भर बैठकीत मंत्र्यांशी भांडले राहुल गांधी. मंत्री दिनेश सिंग यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले. उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अजित पवार आलेच नाहीत. नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा शपथविधी नवी दिल्लीत संपन्न. 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी घेतली शपथ. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. माजी उपराष्ट्रपती धनखड शपथविधीला हजर. अनेक दिवसांनी दिसले जयदीप धनखड. पोपटालाही लागलं मोबाईलचं वेड. सोचीनं मोबाईल सुरू करण्याचा करतो प्रयत्न. बहुचर्चित मराठी चित्रपट दशावतार प्रदर्शित. दिलीप प्रभावळकरांनी आपल्या कसदार अभिनयानं जिवंत केलाय दशावतार.